नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स। कोकणात शिमगोत्सवासाठी आलेल्या लाखो चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू। खासगी वाहन चालकांकडून प्रवाशांना जादा दराचा भुर्दंड। रत्नागिरी पोलिसांची धडक कारवाई। पोलिसांनी विनापरवाना हातभट्टी दारू अड्ड्यावर टाकली धाड। साहित्यासह हजारोंचा मुद्देमाल केला जप्त। बाजारात लसणाची आवक वाढल्याने किंमत घसरली। दर कमी झाल्याने गृहिणींना मोठा दिलासा। आणि शिमगोत्सवात गोमूही झालाय मॉडर्न। सिंधुदुर्ग जिल्ह्यात बबलीच्या डान्सची मोठी क्रेज। सोशल मीडियावर बबली होतोय व्हायरल। आता पाहूया सविस्तर वृत्त। कोकणात शिमगोत्सवासाठी आलेल्या लाखो चाकरमान्यांचा परतीचा प्रवास आता सुरू झालाय। यामुळे मुंबई गोवा महामार्गावर अक्षरशः महामार्ग गजबजला असून मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका या ठिकाणी मोठी रहदारी पाहायला मिळते। तसेच मध्यरात्री वाहनांच्या मोठ्या रांगा देखील पाहायला मिळाल्या। परतीचा प्रवास सुरू झाल्यामुळे एसटी बससह रेल्वे गाड्या देखील हाऊसफुल झालेल्या आहेत। त्यामुळे अनेक प्रवासी मुंबई गोवा महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या प्रतीक्षेत तासनतास आपल्या कुटुंबांसह उभे असलेले पाहायला मिळत आहेत। याचाच फायदा काही खासगी बस चालक घेत असून जादा दराने प्रवासी वाहतूक करत असल्यामुळे प्रवासी आणि बस चालक यांच्यामध्ये बाचाबाची देखील होत असल्याची माहिती समोर येते। दरम्यान अजून पुढील 2 दिवस अशाच प्रकारची गर्दी पाहायला मिळणार आहे। प्रवाशांचा गर्दीचा फायदा खासगी बस चालक घेत असल्याचं पुन्हा एकदा उघड झाले। त्यामुळे या सर्व प्रकरणी पोलीस आणि जिल्हा परिवहन अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी प्रवासी वर्गांमधून होते। रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथे पोलिसांनी विनापरवाना हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकली आहे। या धाडीत साहित्यासह 12,350 रुपयांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केलाय। शहर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। संदीप वसंत जाधव 47 असे संशयिताचं नाव आहे। ही घटना शनिवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिरजोळे येथे विनापरवाना गावठी हातभट्टी दारू पाडण्याचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या आधारे पोलिसांनी शनिवारी 9:30च्या सुमारास ही धाड टाकली आहे। त्यावेळी संशयित आरोपी हातभट्टीची दारू बनवण्याच्या साहित्यासह पकडला गेलाय। या धाडीत 2,300 रुपयांचा गुळ, नवसागर मिश्रित गरम कुचके रसायन बॅरल, 8,600 रुपयांचं कुचके रसायन, जुने बॅरल, 1,100 रुपयांची 20 लिटर गावठी दारू, 300 रुपयांचा ॲल्युमिनियम डेग, 50 रुपयांचा चाटू आदी साहित्यांसह 12,350 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा देखील दाखल केलाय। अधिक तपास शहर पोलीस अंमलदार करत आहेत। रत्नागिरी शहराजवळील काळबादेवी येथे 1,500 रुपयांची विदेशी दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दत्ताराम वासुदेव मयेकर वय वर्ष 66 असे संशयिताचं नाव आहे। ही घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास काळबादेवी भोळेवाडी फडजीवाडी येथील नारळाच्या झाडाखाली निदर्शनास आली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयिताकडे विदेशी 1,500 रुपयांची दारू सापडली आहे। यामध्ये 540 रुपयांची व 300 रुपयांची विदेशी दारूच्या बाटल्या व 660 रुपयांचा बियर आदी मुद्देमाल सापडलाय। या प्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार सुनील सावंत यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। तक्रारीवरून पोलिसांनी संशयाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत। उच्चांकी दर गाठल्यानंतर लसणाचा हंगाम सुरू झाल्याने वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाची आवक वाढली आहे। 400 रुपये प्रति किलो पार पोहोचलेल्या लसणाची किंमत आता घसरली असून ती निम्म्याहून कमी झाली आहे। जेवणाच्या जवळपास प्रत्येक पदार्थात लसणाचा वापर होत असल्याने दरवाढीचा परिणाम जेवणाच्या चवीवर देखील जाणवत होता। परंतु आता लसूण दरवाढीमुळे गृहिणींचे घरगुती बजेट कोलमडून पडले होते। आता घाऊक बाजारात 120 ते 140 रुपयांपर्यंत हा दर आल्याने गृहिणींना मात्र आता दिलासा मिळालाय। मुंबईमध्ये एपीएमसी बाजारात तुरडाळीची आवक घटल्याने किरकोळ बाजारात तुरडाळीच्या दरात महिनाभरात 10 रुपयांची दरवाढ झाली आहे। किरकोळ बाजारात तुरडाळ 175 ते 190 रुपये किलो असून एपीएमसी बाजारपेठेमध्ये 135 ते 175 रुपये किलो आहे। एपीएमसी घाऊक बाजारात जानेवारीत सर्वसामान्य ग्राहक खरेदी करत असलेली तुरडाळ
कमीत कमी 92 रुपये किलोपासून होती, तीच मार्चमध्ये 135 रुपयांवर पोहोचली। किरकोळ बाजारात चालू आठवड्यात तूर डाळीत किलो मागे 5 रुपयांची दरवाढ झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे आता तूर डाळीच्या उत्पन्नात झालेली घट पाहता सध्या तरी तूर डाळीने उच्चांक गाठलाय। शिवाय उत्पादन कमी झाल्याने त्याचा फटका डाळ मिल व्यवसायाला देखील बसलाय। त्यामुळे ऑस्ट्रेलियामधून तूर डाळीची आयात करण्याची वेळ आली आहे। आवक कमी असल्यामुळे डाळींच्या किमतींमध्ये वाढ झाली असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। डाळीमध्ये तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ आणि उडीद डाळमध्ये दोन तीन प्रकार आहे। मूग डाळमध्ये 2-3 प्रकार सगळ्यात दर वाढलेले, 10-10, 15-15 रुपये किलो मार्केटमध्ये वाढलेले। आणि मार्केटमध्ये पण असं दलाल लोक असं म्हणतात की आता आवक कमी म्हणून दर वाढले, ज्यावेळी आवक जास्त असेल तर दर कमी होऊ शकते, कन्फर्म नाही बोलतात ते लोक। असं आता काय भाव वाढला तर घेणारच लागेल, काय खायला पण पाहिजे की नाही पाहिजे असं आहे। पण आता काय कस्टमर 10 रुपये वाढले, आमचे पण ग्राहक तिकडे ज्या दुसऱ्यांच्याकडे आमच्या इकडे होतात, ग्राहक फिरत राहतात मार्केटमध्ये, कारण की त्यांना पण स्वस्त पाहिजे, पण कुठे चांगला रिस्पॉन्स भेटत नाही कस्टमर लोकांना। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत 16 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने आता निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी यापूर्वीच प्रचाराचा धमाका सुरू केलाय, तर आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख देखील त्यांनी जाहीर केली आहे। असे असले तरी महायुतीच्या उमेदवाराबाबत अद्यापही तळ्यात मळ्यात अशीच परिस्थिती दिसून येते। 2019ला झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा दणदणीत पराभव केला होता। मात्र आता राजकारणाची समीकरणं बदलल्यानं भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी हे एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। यावेळी त्यांच्या समोर काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तर शरद पवारांची राष्ट्रवादी असं चित्र निर्माण झाले। त्यामुळे आजच्या घडीला महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण होते की पुन्हा भाजप, शिंदे व अजित पवार हे बाजी मारतील, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले। ग्रुप ग्रामपंचायत शेडाशी मधील शेडशी, मायणी, मालदेव, तळदेव, खडकीवाडी तसेच फणसीवाडी येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेकडो तरुण पुरुष व महिलांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केलाय। तसेच कळवे ग्रामपंचायतचे उपसरपंच श्रीधर म्हात्रे यांनी त्यांच्या समर्थकांसह आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। पेण तालुक्यात एकामागोमाग एक अशा अनेक गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने शिवसेना पक्षात प्रवेश करतायत। नुकतेच पेण पूर्व विभागातील निफाडवाडीतील माजी सरपंचांसह असंख्य तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्याच पाठोपाठ तालुका प्रमुख तुषार मानकवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रुप ग्रामपंचायत शेडाशी मधील काही ग्रामस्थांनी देखील शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केलाय। दरवर्षीप्रमाणे यंदाही 31 मार्च रोजी स्वरूपानंद पतसंस्थेचा वार्षिक ताळेबंद अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी सादर करून पतसंस्थेचा लेखाजोखा पत्रकारांसमोर मांडलाय। संस्थेचा नफा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। सहकारामध्ये नफाखोरी करण्याला कोणतीही संधी नसते किंवा असं उद्दिष्ट ठेवायचं नसतं। मात्र नफाखोरी करायची नसेल याचा अर्थ नफा कमवायचा नाही असं होत नाही। कुठचाही आर्थिक व्यवसाय जर अधिक प्रभावी पद्धतीने पुढे न्यायचा असेल तर तुमचा नफा किती आहे यावरच पुढचं गणित अवलंबून असतं। आणि संस्थेने 7 कोटींची वेस ही यावर्षी ओलांडली। आपल्या घरच्या भांडवलाचा, आपल्या घरच्या निधीचा हा पर्याप्त पद्धतीने विनियोग करत फुलेस्ट पॉसिबल युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस या तत्वानुसार पूर्णांशाने या सर्व गोष्टींचा उपयोग करत संस्थेने 7 कोटींचा निव्वळ नफा हा विषय महत्वाचा आहे। निव्वळ नफा याचा अर्थ बाकीच्या सगळ्या तरतुदी करून सर्व खर्च अपेक्षित असणारे सर्व कर्जांच्या बाबतीत योग्य प्रकारची तरतूद करून जे निव्वळ शिल्लक राहतं तो निव्वळ नफा हा 7 कोटीचा झालेला आहे। तळकोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। शिमगोत्सव सुरू झाला की गोमूच्या नाचांना मोठी रंगत येते। मात्र नव्या जमान्यात आता गोमूचा नाच देखील मॉडर्न होत चाललाय। पारंपरिक गीतांना फाटा देत आता गोमू आपल्यासोबत मिनी डीजे घेत शिमगोत्सवाची रंगत वाढवताना पाहायला मिळते। यात सध्या टॉपला आहे ती जांभवडे गावची बबली म्हणजेच महेश मडव। महेश मडव सध्या सर्वत्र बबली म्हणून प्रचलित आहे। सध्या ही बबली जिल्ह्याच्या विविध बाजारपेठांमध्ये डीजेच्या ठेक्यावर धुमाकूळ घालते।
अल्पावधीतच लोकप्रिय झालेला हा कलाकार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील जांभवडे टेमवाडी गावचा सुपुत्र आहे। महेश मडव नोकरीकरिता मुंबई येथे स्थायिक असून तो अतिशय देखण्या रूपाचा आहे। लहानपणापासूनच त्याला नृत्याची आवड होती। त्यानंतर नृत्य ही त्याची फॅशनच बनली आहे। कोरोना काळात कुटुंबावर आर्थिक संकट कोसळल्यानंतर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी महेशने नृत्याचा आधार घेतलाय आणि नृत्य क्लास बरोबरच स्टेज शो देखील सुरू केलेत। म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने महेशने आपल्या देखणेपणाचा आधार घेतलाय। तो आहे की ती असा प्रश्न त्याला पाहिल्यावर सर्वांसमोर उभा राहतो। महेशचे शो एवढे गाजलेत की मुंबई नव्हे तर देश विदेशातून त्याच्या स्टेज शोला मागणी येऊ लागली। माझा जन्म सर्वात अमोशीचा आहे। तर आमच्या घरी हे होतं, एक मांजर होती माझ्या मामाच्या घरी। मांजरने बोका होता, त्याचं नाव बबलू होतं। माझा जन्म झाला तेव्हाच तो बोका मेला, तर मावशी नाव मला ठेवले बबलू, किंवा बस माझा बोका, तो लाडका होता ना बोका। तर मावशी बोलली अरे यार त्याचं नाव ठेवून, मग मला ठेवलं तो पण नाव बबलू। आणि आता बबलू जेव्हा मोठा झाला, स्टेजवरती गेला आणि असे कपडे घालून जेव्हा तुम्ही लोकांच्या समोर जेव्हा मी गेलो तेव्हा लोकांनी बबलूचं बबली केलं। सो मला आवडलं बबली म्हणून बोलायला सुद्धा, आणि लोकांनाही आवडतं की ह्या विषयात बबली म्हणवायला बघायला। तर माझ्या आईला पाहिजे होतं की तिसरी मला मुलगी होऊ दे म्हणून, पण मी मुलगा झाला। त्याच्यामुळे जे मुलीचे लाड होते ते माझ्या आईने माझ्यावरतीच केले। म्हणजे केसाच्या 2 वेण्या बांधणं, फ्रॉक घालणं, काजळ लावणं, टिकली लावणं, हे मी वयाच्या म्हणजे 5वी 6वी असेपर्यंत ते चालू होतं माझ्या आईचं। जेव्हा मी स्कूलमध्ये गेलो त्याच्यानंतर मी एक स्टेज करू, म्हणजे माझ्यामध्ये थोडीशी ते होतंच डान्सिंग किंवा काही, मग ते मी स्कूलमध्ये डान्स करणं, ड्रामामध्ये भाग घेणं, हे कॉलेजपर्यंत चालूच राहिलं। नंतर मग कॉलेज झालं माझं, नंतर मी बॉम्बेला शिफ्ट झालं। तिथून मग ती प्रगती वाढतच गेली माझी, लोकांना माझा डान्स आवडायला लागला। दिल्ली, गोवा, दमण, तिकडे जिकडे ज्या ठिकाणी जातं ना तिथे कसं आहे की माणसंच आहे, पण इथे एक आपुलकेपण आहे, आपली माती आहे, आपली माणसं आहे। आणि ह्या वर्षी तर माणसाने एवढा जीव लावला ना की रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत माझी वाट बघत असतात। त्यांचे मांडवाचे शो संपले ना तरी पण अरे यार कधी, म्हणजे मी ह्यावेळेस 3-3 शो घेतले एका रात्रीला। म्हणजे मला ते वेळच पुरत नाही की मी कुठे जायचं। एका तासासाठी जातो तिथे 2 तास जातात, मग ते ट्रॅव्हलिंगला अर्धा तास पाऊण तास जातो, पण तरीही ती लोक वाट बघत राहतात। खरंच थँक्यू सो मच, म्हणजे लोकांनी एवढं मला मनात ठेवलं आहे आता, आणि मी स्वतःला खूप प्राऊड फील करतो आहे की माझी माणसं माझ्यासोबत आहेतच। फॅमिलीमध्ये माझे 2 भाऊ आहेत, 2 बहिणी आहेत। आम्हाला प्रत्येक आम्हाला दोघांना 2-2 मुलं आहेत, माझे आई वडील, आणि खास करून माझ्या आईचा आणि माझ्या बायकोचा मला फुल सपोर्ट आहे। म्हणजे माझ्या खाण्यापासून तर माझ्या नेसण्यापर्यंत, साडीपर्यंत, ब्लाऊजपर्यंत, कुठचा मॅचिंग, माझी बायको पण माझ्या साडीवरती मॅचिंग कुठचा ब्लाऊज आहे। इव्हन आम्ही एकमेकांच्या साड्या एकमेकाला म्हणजे चेंज करून नेसणं, मी तिला बोलणार की अरे तो ब्लाऊज मला, आणि आमचं एक थँक की आमचं फिटिंग सगळं सेम आहे, ब्लाऊज किंवा हे मेड आहे। तर आम्ही खुश आहोत लाईफमध्ये, माझी बायको तर खूप, आणि मी नशिबान आहे खूप, स्वर्ग बोलत ते माझ्या घरात आहे। माझे आई बाबा आहेत, माझे मुलं, माझे भाऊ, माझे बहिणी, माझे पुतणे आणि माझी बायको। अजून काय पाहिजे मला, सगळं मॅच होत आहे, व्यवस्थित मॅच होत आहे, आणि माझ्या फॅमिलीचा मला फुल सपोर्ट आहे, आणि मी हॅपी आहे। या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ, फक्त माझे कोकण।